स्वयं अर्थसहाय्यित व अनुदानास अपात्र ठरवणाऱ्या 1 व 2 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिली स्थगिती। शिक्षण संस्था महामंडळाच्या लढ्याला मोठे यश, हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा। छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने पुकारलेल्या कायदेशीर लढ्याला मोठे यश आले असून औरंगाबाद उच्च न्यायालयाने 1 व 2 एप्रिल 2026च्या अन्यायकारक शासन निर्णयाला GR स्थगिती दिली आहे। शाळांना सक्तीने स्वयं अर्थसहाय्यित करणे आणि अपात्र ठरवून मान्यता रद्द करण्याच्या शासनाच्या धोरणाला न्यायालयाने ब्रेक लावल्याने राज्यातील 10 ते 12 हजार शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। नेमका वाद काय होता? शासनाने 1 व 2 एप्रिल रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार मूल्यांकनात अपात्र ठरलेल्या शाळांना 30 एप्रिलपर्यंत स्वतःहून स्वयं अर्थसहाय्यित होण्याचे पत्र देण्याचे बंधन घालण्यात आले होते। जर शाळांनी असे पत्र दिले नाही तर 1 मे पासून त्यांची मान्यता रद्द करून विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले होते। या निर्णयामुळे 1262 शाळा आणि 827 तुकड्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते। न्यायालयाचा निकाल आणि निरीक्षण। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य समन्वयक प्राध्यापक मनोज पाटील यांनी माजी शिक्षणाधिकारी MK देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड CK शिंदे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। आज एप्रिल 30 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट केले की मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम आणि माध्यमिक शाळा संहिता SS कोडनुसार मान्यता मिळालेल्या शाळांना सक्तीने सेल्फ फायनान्स करता येणार नाही। या शाळांवर कोणतीही जबरदस्तीची कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने शिक्षण विभागाला दिले आहेत। याचिकाकर्त्यांनाच लाभ मिळणार। हा निकाल देताना न्यायालयाने एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे की ही स्थगिती स्टे केवळ त्या संस्थांपुरती मर्यादित आहे ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती। प्रत्येक संस्थेचे तांत्रिक प्रश्न वेगळे असल्याने ज्यांना दिलासा हवा आहे त्यांना स्वतंत्र याचिका दाखल करावी लागणार आहे। कृतज्ञता व्यक्त। मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ वकिलांनी मांडलेल्या प्रभावी बाजूमुळे हा निकाल लागल्याची भावना महामंडळाने व्यक्त केली आहे। या यशासाठी प्राध्यापक मनोज पाटील आणि MK देशमुख यांच्या नेतृत्वाखालील टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे।